40+ मास्टर क्रिकेट मित्रांनो सुरू झालंय. पेनकर पाड्याचं एक अप्रतिम मैदान आणि या मैदानाविषयी भरपूर उत्सुकता आहे सर्वांना. एक काळ होता अगदी खाडीच्या बाजूला असलेले मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र जसा काळ बदलत चाललाय तसं निश्चितच या मैदानाला एक वेगळं रूप येत चाललंय. मात्र हे मैदान निश्चितच चांगलं असलं तरी देखील इकडे खेळ करणं एक अजून महत्त्वपूर्ण असेल. मात्र ज्या पद्धतीने विकेट बनवली आहे, सिमेंट कॉन्क्रीटची विकेट, त्यानंतर अगदी निळाशार समुद्र इथे बनवला आहे तो म्हणजे पेनकरपाडा. आम्हाला वाटतं त्याचा फेवरेट कलर आहे, त्यामुळे हा निळाशार समुद्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चेंडूला बाउन्स देखील असणार आहे, चेंडू खाली देखील राहणार आहे. त्यामुळे निश्चितच स्वागत करूया दोन्ही संघांचं. आजच्या दिवसातील पहिला सामना 40+ मास्टर क्रिकेटमधील आणि निश्चितच हा सामना आहे तो म्हणजे नवघर मास्टर्स विरुद्ध पेनकरपाडा मास्टर्स या दोन्ही संघाविरुद्ध. नाणेफेक झाली आहे, नाणेफेक जिंकली ती म्हणजे नवघर टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला आता वेळ वाया जाणार नाही या गोष्टीकडे लक्ष घाला, कारण बरोबर 11 वाजत आली आहेत आणि पहिला चेंडू पडत नाहीये. आमच्या मान्यवर कक्षामध्ये निश्चितच ज्यांचं नाव या परिसरामध्येच नाही तर निश्चितच मीरा भाईंदर म्हटलं की राजकीय क्षेत्रामध्ये या माणसांची नावं येणारच. आणि प्रभाकर म्हात्रे दादा या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत, कारण स्वतः उत्तम जुने जाणते क्रिकेटपटू आहेत. मात्र आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आयुष्यात आणि क्रीडा आयुष्यात सगळीकडे अतिशय विरघळून जाणारी ही व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. मनापासून कौतुक आहे आमच्या मान्यवरांचं. तसेच कमलेश भोईर दादांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आज वेगळी स्पर्धा आहे. कदाचित आज आपण बघतोय हा गुरुवारचा दिवस आहे. किती खेळाडू उपस्थित राहतील, किती उपस्थित राहणार नाही आहे हा चर्चेचा विषय आहे. मात्र तरी देखील 40+ मास्टर क्रिकेट म्हणजे निवृत्तीनंतरचं क्रिकेट आपण म्हणतो. आणि त्यानंतर निश्चितच आपण बघतोय आपल्या या क्रिकेटपटूंचं चाळीशी नंतर काय हा प्रश्न उद्भवला होता या क्रिकेटपटूंसाठी. मात्र त्याचं उत्तर 1989 ला मिळालं. सन्माननीय विनोदजी म्हात्रे रायगावातील एक अफलातून असा क्रीडाप्रेमी आणि निश्चितच माझे नगरसेवक यांच्या माध्यमातून 1989 ला रायगावामधून मास्टर 40+ क्रिकेटला सुरुवात. त्यानंतर आपण बघितलं सातत्यानं अनेक मंडळांनी 40+ क्रिकेटमध्ये समरसून भाग घेतलाय. आणि आज आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या 19 या मंडळामध्ये तब्बल 23 गावांचा समावेश आहे. ही तब्बल 20वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मीरा मास्टर्स आयोजित या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. आज जर बघितलं तर 23 स्पर्धा सातत्याने एका हंगामामध्ये 23 स्पर्धा मास्टरच्या होत आहेत आणि खरोखरच भरपूर व्यग्र असा कार्यक्रम आहे. मात्र पेनकरपाडा मास्टर संघाचं खास कौतुक या गोष्टीसाठी आहे, कारण मीरा मास्टरकडे आज जर बघितलं तर निश्चितच मैदान नाही आहे. मात्र हे मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल खास विशेष कौतुक आहे ते म्हणजे पेनकरपाडा मास्टरचं. आमचे दोन्ही मुख्य पंच रेडी झालेत. एका बाजूला आपण बघतोय निश्चितच महेंद्र आहेत आणि त्याच्यानंतर मिस्टर चव्हाण आहेत. येस सर, काय पाहिजे? षटकार चौकारासाठी येस प्रयत्न आहे तिथे, काय हरकत नाहीये. तिकडे झाडाच्या इकडे आमचे व्हॉलंटियर्स असतील, लक्षात घ्या, टेन्शन नाही. मनोज पाटील आहेत तिथे बघा. नॉन स्ट्राईक एंडला जो उभा आहे ना तो सांगेल तुम्हाला. सर नॉन स्ट्राईक एंडला जे आहेत ना ते सांगतील बघा तुम्हाला. हर्षेंद्र पाटील पहिला गोलंदाज नवघर टीमचा. बघा तो झेंडा जो आहे भगवा ध्वज फडकतोय, त्याच्या जर मागे त्या बाजूला गेला तर निश्चितच 2 धावा आहेत आणि या बाजूला गेला तर 1च धाव आहे. तिथे निश्चितच कोपऱ्यात जे झाड आहे त्या झाडाच्या पासून नंतर सीमारेषा आहे अशी आम्हाला माहिती मिळते. क्रिकेट चालू करूया. आमचे व्हॉलंटियर्स इकडे आहेत आणि पेनकरपाडा संघाचं सहकार्य देखील आहे, त्यामुळे प्लीज क्रिकेट सुरुवात करूया. हरिश्चंद्र पाटील पहिले चेंडू हाताळतील. स्ट्राईक एंडला बॅटर आहे तो म्हणजे मोहन पाटील आणि मनोज पाटील नॉन स्ट्राईक एंडला. यस सर, सुरू झालंय. सुरू करूया आपण. आगरी कोळी मास्टर चषक 2024 ही 20वी स्पर्धा आहे या मंडळाची. बेस्ट ऑफ लक.
पहिला चेंडू फ्लाइट दिलाय, लेफ्ट केलाय, चेंडू हवेत आहे आणि झेल खाली. राजू पाटील यांची चूक. हा सोपा झेल होऊ शकला असता, मात्र राजू पाटील पुढे आलेत आणि पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. पेनकरपाडा संघ सांगतोय हे मैदान आमचं आहे आणि आम्हीच इथले राजा. 4 धावा. पहिल्या चेंडूवर गडी बाद होता राहिलाय. क्रिकेटची हीच तर गंमत असते. मात्र लक्षात घ्या, हे सगळे क्रिकेटपटू जर बघितले तर निश्चितच नवगडचा असा संघ आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 50च्या पलीकडे 5 ते 6 खेळाडू अशी दिसतील की त्यांचं वय 50च्या पलीकडे आहे. त्यामुळे निश्चितच ते अंडरडॉग जरी असले तरी देखील या एकूणच सीझन मध्ये त्यांची कामगिरी अफलातून राहिली आहे आणि हे मैदान त्यांना लकी आहे. या मैदानात आतापर्यंत त्यांनी कधीही रिकाम्या हात ते गेले नाहीत अशी माहिती भारतने दिली होती. त्यामुळे कदाचित तिथे पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर थोडासा वेट अँड वॉच आलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षण बघूया. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि काव कॉर्नर देखील डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू बरोबर आणि बरोबर निश्चित बघितला तर थोडासा बाहेर गेलाय. वाईटचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अमांतर धाव. 5 धावा. पेनकरपाडा संघ पूर्ण कल्पना आहे या मैदानावर किती धावा झाल्या पाहिजेत. सन्मान्य नंदू म्हात्रेजी यांना विनंती करतोय की प्लीज आपण या व्यासपीठावर. नंदू म्हात्रेजी या प्लीज. कारण मान्यवर कक्ष जर म्हटलं तर निश्चितच ते मान्यवरांसाठी आहे आणि मीरागाव मास्टर तर्फे ज्या ज्या मान्यवरांना निमंत्रण आहेत त्यांना प्लीज विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेला आपण एकदा मोहनचा हा फटका, क्रॉस बॅटेड फटका आहे. चेंडू जर बघितला तर कावकॉर्नर रिजन मध्ये आहे. चांगला थ्रो आहे, चांगला थ्रो आहे. गुड क्रिकेट बाय कुमार पाटील, कॅप्टन. अतिशय चांगली कामगिरी. एकच धाव मिळेल, मात्र 6 धावा इथे पूर्ण. उपशहर प्रमुख सन्मान्य भावेश चोंबरे साहेब हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, खूप स्वागत आहे आपलं. आणि नंदूभाऊ स्वतः पेनखरपडा मास्टरचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे कदाचित त्यांनी डगआउट मध्ये तिथे राहून सपोर्ट देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ही स्पर्धा मीरागावची आहे, त्यामुळे निश्चितच आपलं स्वागत आहे व्यासपीठावर. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल होणार आहे. डावं उजवं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. मनोज पाटील आणि मोहन एमपी खेळताना दिसत आहेत आपल्याला. तर हरिश्चंद्र वारंवार आपण बघतोय फ्लाईटचा मारा करताना दिसतोय. लेट्स सी इथे मनोजवाडी काय असेल. पण इथे फ्लाईट दिलंय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता, हवेत खेळले, मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न नाहीये. हा झेल होऊ शकला असता जर कदाचित व्यवस्थित पुढे आले असते तर. मात्र कपिल पाटील यांचे कदाचित प्लान वेगळे होते. अजून एक धाव मिळेल. किती धावा या मैदानात तुम्हाला किती धावा हवेत? मी म्हणेन 5 षटकांचा सामना आहे. तुमच्याकडे 55च्या पलीकडे धावसंख्या पाहिजे. हे मैदान अतिशय ओपन आहे. जरी पाठीमागचा एरिया रिस्ट्रिक्टेड असला तरी देखील धावा होऊ शकतात या मैदानामध्ये. आणि मैदानाच्या चहू बाजूला वनराई आहे आणि खरोखरच खेळताना मजा येईल. आज उन्हाचं प्रमाण थोडंसं कमी असेल कारण थोडंसं काचट आपण ज्याला म्हणतो ते काचट आपल्याला पाहायला मिळेल. काल देखील तीच परिस्थिती होती. यावेळेला चांगला फटका आहे, मात्र किती धावा मिळतील? लेट्स सी द अंपायर डिसिजन. एक्झॅक्टली काय घडलंय? 2 धावा असतील कारण त्या एकच आहे का तिकडे? ओके, एक धाव. काही डिक्लेरेशन झोन आहेत त्या गोष्टीकडे थोड्याच वेळात निश्चितच अतिशय चांगली पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळेल. डीबीएन लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फ्लाईट दिलाय. हा वेगळा फटका पाहायला मिळतोय. कट केलाय जरूर, मात्र चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. तो सीमारेषेच्या बाहेर जाणार का? एक्झॅक्टली काय घडलंय? तिथे फक्त 2 धावा असतील कारण लक्षात घ्या ते शेवटचं झाड आहे तिथपर्यंत एक लाईन अप केलंय आम्ही आणि त्यानुसार निश्चितच तिथे 2च धावा असतील. चांगला फटका होता. 2 धावा देऊन जातोय. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 10 धावा. एकही गडी बाद नाही. चांगली सुरुवात पेनकरपाडा मास्टर टीमची. आणि जसं समजलंय की पेनकरपाडा संघाची पहिली मॅच आहे, काही जण अगदी आणि अगदी जॉबला सुद्धा गेले नाहीत. यावेळेला पुन्हा एकदा शेवटपर्यंत वाट बघितली आणि नंतर कट केलाय. अजून काही धावा तिथे जरूर मिळतील. लेट्स सी द अंपायर. 2 धावा. 2 धावा. पुन्हा एकदा चांगली सुरुवात पेनकरपाडा मास्टर टीमची. पहिल्या षटकात जी धावगती पाहिजे होती ती धावगती पूर्ण केली आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद होता राहिलाय. भरपूर इंटरेस्टिंग षटक आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर वाईट कन्सिल झाला, त्यानंतर सिंगल 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 2-2
असं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक संपलंय, 12 धावा, एकही गडी बाद नाही. ऐकूया म्युझिक. रेडी आहे का डीजे? संपलंय. क्या बात आहे. मीरा मास्टरचे आमचे मित्र विनोद भोईर यांचं देखील स्वागत करूया. वेलकम विनोद. वय वर्ष 52. हिरो येतोय. हितेश पाटील, गोलंदाजी मार साडी. हा एक गोलंदाज आहे ज्यांनी भरपूर प्रभाव पाडलाय आगरी कोळी मास्टर्स क्रिकेटमध्ये. नवगड संघासाठी खेळत असताना मल्हार स्पोर्ट्सचे ओनर आहेत हितेश उर्फ हिरो या नावाने प्रसिद्ध आहेत. शाखा प्रमुख पेनकरपडा सन्माननीय संतोषजी म्हात्रे यांना विनंती करतोय आपण देखील या मान्यवर कक्षामध्ये. संतोषजी म्हात्रे, पेनकरपडा शाखा प्रमुख, प्लीज या मान्यवर कक्षामध्ये अशी विनंती आम्ही करतोय आमच्या एकूणच मीरा मास्टरच्या माध्यमातून. प्लीज या. चला, जास्त वेळ वाया जातो, लक्षात घ्या. 1 मिनिट आहे तुमच्याकडे एखादं षटक संपल्यानंतर. डोंट वेस्ट टाइम. हितेश टू मनोज. ओ क्लीन बॉल. मधली यशची उद्ध्वस्त. पहिल्या चेंडूवर अगदी आणि अगदी घरचा रस्ता दाखवलाय तो म्हणजे मनोज यांना. व्हॉट अ बॉलिंग. कम ऑन डीजे. पाहूया त्या चेंडूचा पहिला चेंडू होता आणि निश्चितच आपण बघतोय अगदी विकेटच्या बरोबर मध्ये लँड आणि तिथून हलकासा आतमध्ये देखील आलाय. अपडेट डिलिव्हरी होती आणि बरोबर बेल्स आणि मधली यशची उखडवली आहे ती म्हणजे हितेश पाटीलना, हिरोना. आणि हिरो आलाय. यस मी आलोय आणि इथे मनोज पाटीलला परतावं लागतंय. मोठा गडी बाद झालाय टीम पेनकरपाडा संघासाठी. मात्र धावसंख्या आहे ती म्हणजे 12. पहिल्या षटक संपल्यानंतर 12 धावांची सरासरी. मात्र दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे आणि त्यामुळे या सामन्यामध्ये आम्ही परतू शकतो हा विश्वास दाखवलाय तो म्हणजे हितेश पाटीलला. व्हेरी गुड बॉलिंग. न्यू बॅटर प्रशांत वर्तक खेळण्यासाठी एक जबरदस्त खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. गोरदेवच्या मैदानात प्रशांत वर्तक यांची खेळी पाहू शकलो. अफलातून कामगिरी केली होती, अष्टपैलू कामगिरी. त्यामुळे या मैदानात, या घरच्या मैदानात खेळताना त्यांच्या एक्सपर्टीज कशा आहेत हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. प्रशांत वर्तक उंचपुरे खेळाडू आहेत, धिप्पाड खेळाडू आहेत. प्रशांत वर्तक यांच्याकडे पाहिलं तर पॉली उमरीगरची आठवण येते. अशीच उंची, असाच धिप्पाडपणा. भरपूर मोठा खेळाडू मुंबई आणि भारताचा. नवघर मास्टर्स वर्सेस पेनकरपाडा मास्टर्स. पहिला सामना 20वी स्पर्धा. ओ यावेळेला बॅकफुट जाऊन खेळायचा प्रयत्न होता. अपील जबरदस्त झालंय. एक्झॅक्टली काय घडलंय पंचांकडून कोणताही निर्णय नाहीये आणि इथे आपण बघतोय ही अपील फक्त दोघांमधली होती, यशरक्षक आणि एकूणच आपण बघतोय गोलंदाज. मात्र इंटरेस्टिंग होती कदाचित हा देखील चेंडू आपण बघतोय टप्पा पडल्यानंतर आत आला होता. बॅकफुटर खेळण्यासाठी जवळ गेले होते. मात्र कुठेतरी आपण बघतोय एक्झॅक्टली थोडासा उशीर झाला हा फटका खेळताना प्रशांत वर्तक यांना. चेंडू निर्धाव जाते. फॉट बॉलिंग बाय हिरो. यावेळेला डाऊन द ग्राउंड चांगला फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिकडे. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. गुड क्रिकेट बाय नवघर. यशांच्या पाठीमागे चित्तरंजन यांना पाहू शकता. एक अतिशय चांगले बॅटर नवघर टीमचे. तर दुसऱ्या बाजूला डॉन सुद्धा आहेत, विवेक पाटील. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये अजून काहीसा बदल होईल. त्यावर उजवं कॉम्बिनेशन वारंवार आपण बघतोय. जयेशला थोडीशी पायपीट करावी लागणार आहे. मात्र सर्कलचे काही नियम आहेत आणि त्या नियमानुसारच इथे नवघर टीमला कामगिरी करावी लागेल. ऑन साइडला आता आपण बघतोय 5 क्षेत्ररक्षक आहेत. 30 सर्कलच्या आतमध्ये सिलिमिडॉन वर एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानंतर 4 क्षेत्ररक्षक बघितले तर निश्चितच सीमा रेषेला
थोडंसं प्रोटेक्शन देण्यासाठी उपस्थित आहेत. नेक्स्ट बॉल, एवढा चांगला चेंडू आहे, इथे मात्र धाव मिळेल फक्त एकच. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलंय. पहिल्या षटकात 12 धावा आल्यानंतर असं वाटलं की ही धावसंख्या आता फुगेल, कारण मनोजकडे ती ताकद होती मोठे फटके खेळण्याची. मात्र पहिल्या चेंडूवर त्याला तंबूचा रस्ता दाखवला हितेशनं आणि त्यानंतर कुठेतरी एक मोठा ब्रेक लावलाय धावसंख्येला. धावसंख्या आताशी पाहूया, ती म्हणजे 14 आहे. एक गडी बाद 14. फेनकरपाडा मास्टर टीम. आजच्या दिवसात अनेक मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत 40+ मास्टरच्या माध्यमातून. इथे अपील होतोय, फलंदाज मात्र इथे बाद होताना दिसतील. हा चेंडू खाली राहिलाय, काय एक्झॅक्टली आहे या विकेट मध्ये? कधी चेंडू उसळत आहे, खिडकीला देखील अतिशय जबरदस्त खेळपट्टी आहे. फलंदाज बाद, लेग विकेट. हितेश पाटील हिरोनं जवळ या सामन्यामध्ये आणून ठेवलंय पुन्हा एकदा नवगड टीमला. 2 धक्के दिलेत प्रशांत वर्तक आणि मनोज पाटील. हे षटक अजूनही संपलेलं नाहीये, मात्र या षटकात आतापर्यंत धावा आलेत त्या फक्त आणि फक्त 2 धावा आणि 2 गडी. वॉट अ बॉलिंग. 35चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र चमकदार कामगिरी. हितेशने जेव्हा चेंडू हातात घेतलाय तेव्हा नवगड संघाला त्यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आज संघ जर बघितला तर निश्चितच चांगली बॅटिंग लाईनअप दिसते. स्वतः कपिल पाडेल, राजू पाडेल, महेश यांच्याकडे तुम्ही पाहू शकता. अफलातून बॅटर आहेत आणि कोण विसरेल ते म्हणजे बाळाला. एक मोठा खेळाडू, जबरदस्त मोठे फटके. आज हरिश्चंद्र यांना देखील बॅटिंगसाठी प्रमोट केलं जाईल. वेलकम जुचंद्र, काय वेळेवर आलेत बघा, अगदी 1 तास अगोदर. वेलकम. यावेळा कट करण्याचा विचार मात्र इथे आपण बघतो. काही धावा जरूर मिळते. 1 डे आहे, थँक्यू. 1 धाव तिथे डिक्लेरेशन झोन मध्ये मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. 15 धावा. दुसरं षटक संपलंय. या षटकात आले फक्त 3 धावा. सरासरी बघा किती खाली आले आहे. याचं कारण हितेश ची अफलातून गोलंदाजी. 2 षटक संपलीत, 15 धावा, गडी बाद झालेत मात्र 2. इथून पुढे पेनकरपाडा टीमला थोडासा वेगळा विचार करावा लागेल, कारण हे घरचं मैदान आहे आणि या मैदानावर ॲडव्हान्टेज नेहमी घरच्या संघाचा असतो. मात्र कुठेतरी या षटकानं त्यांना विचार करावा भाग पाडलाय आणि इथून पुढे थोडीशी स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. लहान मुलांना विनंती आहे, पुढचे 4 दिवस तुम्हाला या मैदानावर खेळता येणार नाही, कारण हे मैदान आता रिझर्व झाले आहे. आज आणि उद्या मीरागावची स्पर्धा या मैदानावर आणि लगेच आपण शनिवार रविवारी पेनकरपाडा मास्टरची स्पर्धा आपण बघणार आहोत, म्हणजे स्पर्धा क्रमांक 21. मात्र एक गोष्ट इथे पाहिली आहे, आज येताना एक वेगळा आनंद झाला, कारण ज्यावेळेला इथे आलो आणि मी मागचा बोर्ड बघितला, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा हा बोर्ड मला दिसला आणि तिकडे जरी राजकीय आचारसंहिता वगैरे काही चालू असली तरी देखील पेनकरपाडा मास्टर आणि मीरा मास्टरची युती मला पाहायला मिळाली. एका बोर्ड मध्ये काम तमाम. 4 दिवसाचा खर्च वाचलाय. भरपूर आनंद आहे. हे असलं पाहिजे. ही आपली स्पर्धा आहे आणि कदाचित ही सगळी गावं आपली आहेत. महेश पाटील गोलंदाजी मार्कर, अजून एक आकर्षक गोलंदाज येतोय. भरपूर ऑप्शन आहे. नवगर गाव म्हटलं तर गोलंदाजीकडे भरपूर मोठे ऑप्शन आहेत. लेट्स सी महेश पाटील काय करतील. वर पिच केलाय, व्हेरी गुड बॉल. ते चांगलं क्षेत्ररक्षण. जयचा थ्रो खराब आहे, काही गरज नव्हती या थ्रोची, मात्र इथे थोडस बॅकअप देखील खराब झालंय आणि त्याचा परिणाम दुसऱ्या धावेसाठी. फक्त एकच धाव होती, मात्र दुसरा धाव लगेच दिली जाते. या प्लीज. आज वरती या. तुमचा सामना जरी उद्या असला किंवा या आमच्या मान्यवर कक्षामध्ये, कारण हे सगळे आमचे रिस्पेक्टेड खेळाडू आहेत. अरुण भाऊ म्हटलं तर एक अफलातून खेळाडू. या अरुण भाऊ प्लीज मान्यवर कक्षामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा पुल केलाय, मात्र क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत कुंदन, त्यामुळे दुसरी धाव होईल का? होणार. इथे मोहनची रनिंग बिटवीन द विकेट बघा.
अगदी एखाद्या यंग खेळाडूला लाजवेल अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मात्र ही जोडी ही बिनीची जोडी आहे. आम्ही बऱ्याच स्पर्धांमध्ये भारतानं या गोष्टीकडे निश्चितच भर दिला होता की पेनकरपणा मास्टर संघाचं जे यश आहे ना त्या यशामध्ये या जोडीचा भरपूर महत्वपूर्ण वाटा आहे. एका बाजूला मोहन तर दुसऱ्या बाजूला दीपक म्हात्रे. अफलातून कामगिरी. या लागोपाठ 2-2चे 2 फटके येत आहेत. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली. टीम मालजीपाडा आणि टीम बाळकुम संघ उपस्थित झाला असेल तर प्लीज कळवा. मोहन पाटील नाबाद 15 धावा. अफलातून खेळी तर दुसऱ्या बाजूला दीपक आता 1 धावा काढून खेळतोय. मात्र महेश पाटील आपण बघतो थोडेसे नाराज असतील की अजून या धावा अडवत्या कशा येऊ शकतील या गोष्टीकडे त्यांचं लक्ष असेल. हे क्रिकेट आहे, लक्षात घ्या मित्रांनो. कोणत्याही क्षणी फासा पलटतो. यावेळेला हा फटका योग्य म्हणता येणार नाही. मात्र काही धावा धावून जाईल. दीपक मात्र दुसऱ्या धावेसाठी आग्रही आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा इथे प्लॅन करणं नियोजन करणं किती आणि किती अवघड ठरू शकेल. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या पद्धतीने तुम्ही क्षेत्ररक्षण करताय समोरच्या गोलंदाजांनी जर बॅटरला अडकवलाय तर अशा पद्धतीचे जे फटके आहेत त्याचं रूपांतर हे झेलामध्ये झालं पाहिजे. आणि त्यासाठी निश्चितच तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना काही अंशी पुढे उभं राहावं लागेल. मात्र लेट्स सी. धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये नव्हती. मात्र तिसरं षटक जसं सुरू झालंय धावसंख्येने पुन्हा एकदा आकार घेतलाय. 21 धावा फलकावर. मोहन पाटील. व्हॉट अ डिलिव्हरी. ताशी 137 चा मारा. थँक्यू व्हेरी मच जी धनु बाबू नेटवर्क नारंगी. अफलातून रित्या हा चेंडू होता. राईट फ्रॉम राऊंड द विकेट. गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी झपकन वार वळालाय आणि 137 चा स्पीड होता. बघा अफलातून रित्या. मी सांगितलं मगाशी की या निळाशार विकेटवर जर बघितला तर सगळं काही तुम्हाला पाहायला मिळेल. टर्न बाउन्स कधी कधी चेंडू खाली राहतील सगळं काही आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आहे. गुड कमबॅक बाय महेश पाटील. पहिल्या काही चेंडूंच्या चुका म्हणणार नाही मी. मात्र क्षेत्ररक्षणाची साथ नव्हती. त्यामुळे आता मात्र सगळ्या गोष्टी मी माझ्या हातात घेणार आहे आणि तशी दर्जेदार गोलंदाजी एक्सपिरियन्स ॲट इज व्हेरी बेस्ट. महेश पाटील सातत्याने चांगली कामगिरी. एक अफलातून उद्योजक आहेत. मात्र क्रिकेट भरपूर प्रेम आहे. यावेळेला बघा ज्या पद्धतीने त्यांनी क्षेत्ररक्षक हलवलाय त्या पद्धतीचा चेंडू. एकच धाव मिळेल. व्हॉट अ बॉलिंग महेश पाटील. सुपर्ब. पहिल्या 3 चेंडूवर आल्या ओळीने 6 धावा आणि त्यानंतर आपण बघतोय दुसऱ्या 3 चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव. त्यामुळे या षटकात फक्त 7 धावा. त्यामुळे संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 22 आणि षटक संपलेले आहेत 3. येणारी 2 षटकं टीम पेनकरपाडा संघासाठी भरपूर महत्वाची असतील. ऐकूया थोडेसे म्युझिक पुन्हा येऊया या अफलातून मैदानामध्ये. चला आपण विशेष सन्मान घेऊया. या एकूणच व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे आपले इथे उपस्थित आहेत. मी लगेच विनंती करतोय मीरा मास्टर टीमला की त्यांच्या शुभ हस्ते आपण नंदू माद्रेजी पेनकरपाड्याचे सन्माननीय शाखा प्रमुख आहेत त्यांचा विशेष सन्मान आपण करूया. आणि आज पेनकरपाडा संघाची कामगिरी पाहण्यासाठी स्वतः जातीने या मैदानावर उपस्थित आहेत. या व्यासपीठावर आहेत. नंदू माद्रेजी या आपला विशेष सन्मान आमच्या एकूणच धनेश्वर दादांच्या शुभ हस्ते आम्ही इथे करू इच्छिते. मीरा मास्टरचे खेळाडू आणि निश्चितच अध्यक्ष देखील आहेत मीरा मास्टरचे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान इथे केला जातोय नंदू मात्रेजी यांचा. थँक्यू व्हेरी मच. आपण इथे आलात आणि एकूणच या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. आपलं खूप सारं स्वागत आहे. अजून एक खास सन्मान तो म्हणजे संतोष मात्रेजी यांचा देखील खास विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. थँक्यू व्हेरी मच. हे निमंत्रण आहेत आणि खास स्वागत आहे, लक्षात घ्या. मात्र 2 दिवस मी विनंती करीन सर्वांना की 2 दिवस सर्व मान्यवरांनी उपस्थित राहायचं आहे. राजू पाटील गोलंदाजी मार्कवर फ्लाइट दिलाय. इथे हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार का? व्हॉट ए शॉट. षटकार. मोहन पाटील याच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार आजच्या एकूणच या स्पर्धेतील पहिला.
चौथ्या षटकाची सुरुवात मात्र आपण इथे बघतोय जबरदस्त रित्या झाली आहे. यावेळेला ऑन साइडला टर्न केलेला आहे. एकच धाव आय थिंक असेल तिथे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. मात्र षटकाची सुरुवात आकर्षक झाली आहे. जसं आमच्या मान्यवरांचा सन्मान झाला तसं काहीतरी तिथे मोहन पाटील यांनी बघितलंय की आपलेच हे मान्यवर आहेत आणि आपल्यालाच पाहायला आलेत, काहीतरी दाखवायला पाहिजे आणि त्यांनी षटकार ठोकलाय. राजू पाटील जबरदस्त मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटमधील. अगदी 50+ क्रिकेट देखील गाजवतात या हंगामामध्ये. 5-5 मालिकावीराचे पुरस्कार आतापर्यंत घेतले आहेत. यावेळेला हा फटका फसलाय. हा झेल होणार का? यस होणार. हितेश पाटील आहे. मोहन पाटील यांना डगआउटचा रस्ता. मात्र काय खेळी केली आहे म्हणजे मोहन पाटील यांनी आपल्या या खेळी दरम्यान. सुपर्ब. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्या तब्बल 29 आणि 25 धावा एकट्या मोहन यांच्या. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. मात्र इथे आपण बघतोय तिसरा गडी बाद होतोय. आता नवीन बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. भरपूर मोठी कामगिरी करावी लागेल. ही धावसंख्या अविरतपणे वाढवावी लागेल. मात्र बघा पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर राजू पाटील कुठे थांबणार आहे? आपला करिश्मा त्यांनी पुन्हा एकदा दाखवलाय. आणि नितेश यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये काही अजून बदल केला जातोय. डावखुरा फलंदाज परतलाय. आता उजव्या हाताचा बॅटर आहे त्यामुळे बराच मोठा बदल आपण क्षेत्ररक्षणामध्ये पाहू शकलोय. डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर स्लिम मिड ऑन वर एक क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑन बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक उभा आहे. बाळा उभा आहे लॉंग ऑफ वर. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकतो तो म्हणजे निश्चितच हरिश्चंद्र यांना. आणि डीप कव्हरला आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे महेश पाटील. असं क्षेत्ररक्षण सजवलंय. काय चाललंय एक्झॅक्टली नवगर? डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम. अग्री कोळी समाज सामाजिक संस्थेअंतर्गत होत असलेली ही 20वी स्पर्धा मीरा मास्टरची. पहिला सामना फ्लाइट दिलाय, चांगला स्वीप केलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो देखील अप्रतिम आहे. वेल फील्ड कुमार पाडल. स्वतः कॅप्टन आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 2 धावा. या गतीने जर पुढे सरकाल तर निश्चितच ही धावसंख्या 50च्या जवळपास दिसेल आणि कदाचित त्यासाठी आग्रही आहे टीम पेनकेरपाडा मास्टर्स. धावसंख्या 31. अजून काही मोठे फटके, अजून 2 ते 3 मोठे फटके पेनकेरपाडा. यावेळेला स्लॉग स्वीप केलाय. चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. चेंडू उचलेपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील. 2च धावा. गुड फिल्डिंग बाय हिरो. प्रयत्न आहे, प्रयत्न आहे विशाल यांचा, प्रयत्न आहे दीपक म्हात्रे यांचा की धावसंख्या पुढे कशी जाईल या गोष्टीसाठी. राजू पाटील यावेळेला कदाचित तिथे लाईन चेक केली जाईल, लाईन चेक केली जाईल. वाईटचा इशारा होता. थँक्यू अंपायर. हा अंतर धाव. हा चेंडू जवळजवळ हातातून निसटला होता. अजून एक धाव फलकावर. धावसंख्या 34. आतापर्यंत 2 अवांतर धावा या 19 इनिंग मध्ये पाहायला मिळतात. लेग ब्रेक डिलिव्हरी होती. चांगला स्वीपचा फटका आहे मात्र धावा जास्त मिळणार नाहीयेत. लेट्स सी द अंपायर. 2 धावा आहेत. 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू आहे. षटक मात्र इथे संपतं ते म्हणजे 4थं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्या 36. म्हणजे ही सरासरी नक्की चांगली आहे. मात्र इथून पुढे अजून 14 ते 15 धावा, कारण इथे विजय मिळवायचा असेल तर तुमच्या हातामध्ये 50 धावांचं पाठबळ असायलाच हवं.
कारण इथे अनेक स्पर्धा झालेत, मात्र दीपक म्हात्रे यांना अजूनपर्यंत जास्त स्ट्राईक नाहीये. विशाल आतापर्यंत स्ट्राईक हातात ठेवली होती, 3 चेंडूंना सामोरे गेला, 6 धावा केले. दीपक म्हात्रे फक्त 1 धाव काढून नाबाद आहेत. मात्र काय खेळी केली आहे ती म्हणजे निश्चितच मोहन यांनी 15 चेंडूंना सामोरे गेले आणि तब्बल 25 धावा त्यांनी कुठल्या होत्या. 1 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मात्र तरी सुद्धा अजून शशिकांत वर्तक अँड कंपनी विचार करत असतील की 15 धावा अजून आम्हाला पाहिजेत. हा पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यापासूनच करो या मरो अशी परिस्थिती असते. दुसऱ्या सामन्यासाठी मी कॉल देतोय टीम मालजीपाडा आणि टीम बाळकुम. भरपूर मोठा प्रवास करून त्यांना यावं लागेल कदाचित इथे. मात्र आलेत का संघ प्रतिनिधी, आलेत का? येत आहेत. मालजीपाडा संघ आय थिंक आलाय. थँक्यू, वेलकम आहे तुमचं आणि स्वागत आहे. खूप नाश्ता करून घ्या प्लीज, नाश्त्याची सोय आहे प्लीज. डीबीएन लाईव्ह तर्फे आपण बघतोय जबरदस्त रित्या टेलिकास्ट केलं जात आहे आणि काही ग्राफिक्स नक्कीच आमच्या ऑनस्क्रीन जे जुळलेले आहेत प्रेक्षकांसाठी इथे दिसत असतील की एक्झॅक्टली फील्ड प्लेसमेंट कशी आहे. आणि डीबीएनची हीच तर खासियत आहे. आपण बघतोय लोकल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी केलेली प्रगती अगदी आणि अगदी आपण बघतोय अविश्वसनीय आहे. जसं IPL मध्ये आपण ट्रेंड्स बघतो, ग्राफिक्स बघतो, त्या सगळ्या गोष्टी देण्याचा इथे प्रामाणिक प्रयत्न. धनु बाबू नारंगी डीबीएन. यावेळेला लॉफ्ट करायचा विचार मात्र फटका फसलाय. चित्रंजन जेलकाली अनबिलिव्हेबल जेल होता. जबरदस्त होत्या, मात्र फक्त 1 धाव काढून ते बाद होतील. हा रिप्ले जर तुम्ही बघितला, चेंडू आपण बघतोय फ्लाइट डिलिव्हरी होती, आउटसाइड ऑफ स्टंप खेळण्याचा विचार होता, भरपूर मोठी लीडिंग एज, बराच काळ चेंडू हवेत होता आणि काय जबरदस्त चेंडू पकडलाय डीबीएन लाईव्ह ना. मात्र हा झेल ज्या पद्धतीने झालाय अगदी डोक्याच्या वर हात होते. जरी हा चेंडू त्यांच्या हातात सडकला नसता तरी देखील एक बाउन्स कदाचित त्या चेंडूला मिळू शकला असता, तो म्हणजे चित्तरंजन यांच्या डोक्याचा. मात्र तो अगोदरच त्यांनी झेललाय. दीपक म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू मात्र लवकर परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश पाटील अजून एक आकर्षक खेळाडू टीम पेनकरपाडा मास्टरचा. कुमार वर्सेस गणेश हे कॉन्टेस्ट बघायला नक्कीच आवडेल. एका बाजूला फिरकी मार आहे तर दुसऱ्या बाजूला क्लासिकल बॅटर आहेत. लेट्स सी एक कॉम्पिटिशन बघा मित्रांनो. 40+ मास्टरचं क्रिकेट, अफलातून क्रिकेट. फ्लाइट डिले फ्लाइटवर बीट केले. व्हॉट अ बॉलिंग. स्लॉगर स्पेशालिस्ट आहेत. कुमार पाटील नाव आहे. 1995 पासून या माणसाला सातत्याने गोलंदाजी करताना बघतोय. अफलातून क्रिकेटपटू कपिल पाटील हे त्यांचं नाव आहे, मात्र कुमार या नावाने जास्त प्रसिद्धी. नवगर गावचा हा हिरा. पुन्हा एकदा टर्न अँड बाउन्स अफलातून यशरक्षण तिथे. मात्र क्रीज मध्ये सुखरूप आहे ते म्हणजे गणेश. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव. व्हॉट अ बॉलिंग बाय कुमार पाटील. हे शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे आणि काय कामगिरी आहे बघा. मी मागाशीच म्हटलं होतं की या विकेटवर जबरदस्त बाउन्स आहे, या विकेटमध्ये टर्न आहे, त्याचा यूज तुम्हाला करता आला पाहिजे आणि ती गोलंदाजी इथे दाखवतायत. ग्रेट डिस्प्ले ऑफ बॉलिंग बाय कुमार पाटील. नेक्स्ट बॉल. गणेशवर आता दबाव आहे, पुढे आलेत आणि इथे आपण बघतोय या विथ द ब्रेक चेंडूला उडवलंय लॉंग ऑनच्या दिशेने. 2 धावा सहज मिळतील. रिलॅक्स आहेत, काही हरकत नाही आहे. या 2 धावा असल्या तरी देखील गुड क्रिकेट बाय नवगर. या 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र 38 वर जाऊन पोहोचली. 38 येणार का इथे मोठा फटका. पेनकरपाडा संघाने आपले फिंगर क्रॉस केलेत. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी बॅकफुटला खेळलेत. हा फटका खेळायचा होता जर बघितला तर निश्चितच ऑफ कडे, मात्र शेवटच्या क्षणी वळवावा लागलाय. ऍडजस्टमेंट स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकतो. अजून 2 धावा फलकावर. धावसंख्या 40. जबरदस्त गोलंदाजी आणि कदाचित त्याचमुळे नवगर संघ या संपूर्ण हंगामामध्ये एक वेगळा संघ ठरलाय, कारण त्यांच्याकडे असलेली मास्टर की
हे सगळे लिजंड खेळाडू आपल्याला जे पाहायला मिळत आहेत ना, त्यांनी नवगडचं क्रिकेट गाजवलंय आणि म्हणूनच मास्टर क्रिकेट देखील अगदी सुपर. दांडी गुल उजवी यष्टी उद्ध्वस्त. व्हॉट अ बॉलिंग आपल्याला पाहायला मिळत आहे कॅप्टनच्या भूमिकेत आणि शेवटच्या षटकात फक्त आणि फक्त 4 धावा. व्हॉट अ बॉलिंग, वेल बोल्ड कुमार. 40-41 धावांचं लक्ष्य 30 चेंडू मध्ये. घेऊया विश्रांती आणि लगेच येऊया पुढच्या इनिंग कडे. कम ऑन डीजे. मुख्य मंचावर सन्माननीय भावेजी ठोंबरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि नेहमीच आम्ही बघतो घोडबंदर परिसरातील स्पर्धा असो, मीराची स्पर्धा असो किंवा पेंडकरपाड्याची स्पर्धा असो, साहेब जातीने उपस्थित असतात. स्वतः एक अतिशय चांगले क्रिकेट प्रेमी आहेत आणि निश्चितच फेसबुकच्या माध्यमातून त्यांचे भरपूर अपडेट्स आम्ही पाहत असतो. त्यांना देखील देऊया या एकूणच मंचाच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद साहेब, आपण इथे आलात आणि पुढील 2 दिवस काय पुढील 4 दिवस आपलं नक्कीच चांगलं सहकार्य या एकूणच स्पर्धांना राहील अशी अपेक्षा. सन्माननीय भावेजी ठोंबरे, थँक्यू. चला विनंती करतोय बाळकुम कॅप्टन कैलास भाऊ, आलात का तुम्ही? व्यवस्थित झालाय का प्रवास तुमचा? मीरा भाईंदर मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि टीम मालजीपाडा कॅप्टन चला प्लीज या. टॉस साठी विनंती करतोय मी. मागच्या काही काळामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या विसरून जा मित्रांनो. आणि या दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करतोय लगेच आपण टॉस साठी या. तुमच्यासाठी देखील एक स्पेशल गिफ्ट आहे मीरा मास्टर संघाकडून आणि त्याचा स्वीकार करायचा आहे. मात्र विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 41 धावांचं. मास्टरचे कर्णधार आणि बाळकुम मास्टरचे कर्णधार आणि निश्चितच आपण वेलकम किट देऊन आपण स्वागत करणार आहोत आणि विशेष सन्मान केला जातोय बघा निश्चितच कैलास भाऊ यांचा. हे मीरा मास्टरचा निश्चितच एक महत्त्वाचा अंग आहे प्रत्येक कर्णधारांचा सन्मान करणं. थँक्यू. तसेच मालजीपाडा कॅप्टन प्लीज या, आपला देखील हा विशेष सन्मान असेल. वेलकम किट द्या ना बाळकुम कॅप्टन, जरा वेलकम किटचा देखील स्वीकार करा प्लीज कैलास भाऊ, कारण प्रत्येक कर्णधारला आम्ही हे वेलकम किट देऊन निश्चितच त्यांचं स्वागत करतोय. कारण आपण बघतोय जबरदस्त उकाडा आहे, पृथ्वीचं तापमान वाढलंय. मागच्या 10 वर्षातला सगळ्यात जास्त उकाडा यंदाच्या वर्षात आपण अनुभवतोय मित्रांनो. त्यामुळे स्वतःला डिहायड्रेट होऊ देऊ नका, व्यवस्थित पाण्याचं प्राशन करा, केळी खा, कलिंगड खा आणि निश्चितच अतिशय चांगलं क्रिकेट खेळा. आज सदिच्छा असतील मीरा मास्टर संघाकडून. इथे बाळकुम मास्टर संघ आपण बघतोय मालजीपाडा मास्टर संघाचे कर्णधार प्रसन्न भोईर यांचा देखील विशेष सन्मान केला जातोय मीरा मास्टरच्या वतीनं. चला मॅच ऑन करूया प्लीज. आघाडीची जोडी लवकर उतरा. राजू पाटील आणि कुंदन ही आघाडीची जोडी मैदानात जाताना दिसते. वेलकम किट देऊन देखील आपण बघतोय मालजीपाडा टीमला सन्मानित केलं जात आहे. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेअंतर्गत होत असलेली ही 20वी स्पर्धा आहे आणि पहिला सामना सुरू आहे. 41 धावांचं लक्ष्य आहे. नवगर मास्टर संघ आता ही 41 धावा कशी काय करणार आहे याचा सगळा लेखाजोखा घेऊन येतील तुमच्या समवेत
एक महत्वपूर्ण नाव आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेतला ते म्हणजे आमचे सन्माननीय मित्र मिस्टर भारतजी राऊत मॅन फ्रॉम पाणजो. थँक्यू. त्या अगोदर आपण टॉस देखील करणार आहोत. दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत. तर मी भावेशजी टोंबरे साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण लगेच टॉस करून घेऊया. पुढचा सामना एका बाजूला टीम मालजीपाडा तर दुसऱ्या बाजूला आहे टीम बाळकुम. खाली घेऊया आपण, ट्रॉफीच्या इकडे घेऊया प्लीज, विनंती करतोय. मालजीपाडा कॅप्टन चला या, कैलास भाऊ या खाली. भावेशजी टोंबरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे आणि दोन्ही संघांनी आपापला लिस्ट लगेच व्यवस्थित भारत राऊत यांच्याकडे जमा करायचे आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय राजू पाडल स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला कुंदन. तर गोलंदाजी साठी असतील ते म्हणजे प्रशांत वर्तक. तर नाणेफेक होते. प्रसन्ना कुठे आहेस मित्रा, ये लगेच ये, डोंट वेस्ट टाइम. तर माईक सुपूर्द करतोय आमचे सहकार्य सन्माननीय मित्र मिस्टर भारतजी राऊत यांच्याकडे. तर आपण निश्चितच आपण बघतोय रामनवमी आहे आणि निश्चितच येत्या काळात हनुमान जयंती सुद्धा आहे. भारतची ऍक्टिंग बघायची असेल तर लवकर पाणजुले या हनुमान जयंतीला. अ 41 आहेत सर. थँक्यू संकेत. जो आपण आवाज ऐकत होता संकेत पाटील यांचा आवाज राई गावाचा सुपुत्र आहे आणि महाराष्ट्रातील एक गोड आवाज आहे संकेत यांचा. आणि ज्याप्रमाणे उल्लेख केला खरोखरच हनुमान जयंती म्हणण्यापेक्षा हनुमान जन्मोत्सव आपण म्हणूया, कारण जयंती म्हणण्यापेक्षा जन्मोत्सव हा खूप महत्त्वपूर्ण असेल. तर नाणेफेकीचा कौल झाला. ठोंबरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस विन बालकुम संघ नाणेफेक जिंकलेला. सगळ्यात आधी मी नक्कीच कैलासला शुभेच्छा देतोय, कारण 50 वर्षामध्ये कैलासनं पदार्पण केलं. मात्र चिंता इतकीच आहे की कैलासलाच खेळण्याची संधी मिळेल का, हा एक मोठा विषय आहे. लक्षात ठेवा, 50 असू द्या की 51 असू द्या. चला थोडंसं नक्कीच मॅचच्या विषयाला आपण बोलूया. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर पहिली स्पर्धा राजू पाटील पहिला चेंडू पहिली सफलता टार्गेट समोर आहे ते म्हणजे 41 धावा करायच्या आहेत. 20वी स्पर्धा आपण खेळतो मित्रांनो. 23 स्पर्धांची आपली मालिका सुरू आहे. बरोबर आपण मालिकेला सुरुवात केली होती मालजीपाड्याच्या त्या मैदानावर 24 डिसेंबर 2023 मध्ये. लक्षात ठेवा, तिथून मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. आज आपण पाहतोय तर 20वा टप्पा हा आपण पेनकरपाड्याच्या नगरीमध्ये मीरा मास्टर्सच्या या माध्यमातून खेळत आहोत. टार्गेट नक्कीच एक मोठं टार्गेट, एक अपेक्षा केली होती, कारण पेनकरपाड्याचं मैदान आमचे साथी समालोचक संकेतजी पाटील बरोबर म्हणत होते की या मैदानावर मॅक्झिमम लढण्यासाठी 50 धावा तरी असायला हव्यात, एक अपेक्षा असायला हवी 50 धावांची. आणि ते मात्र समोरचा संघ देखील पेनकरपाडा होता, जो संघ या मैदानावर सातत्यानं सराव करतोय. या मैदानाचा चांगलाच अनुभव या टीम जवळ आहे. त्याच्यामुळे एक नवघर संघासमोर खूप मोठं चॅलेंज होतं की या संघाला कमीत कमी धावसंख्येवर कसं थांबवता येईल, आणि ते काम मात्र नवघर संघानं करून दाखवलं आहे. न्यू बॅटर मिस्टर महेश येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सॉफ्टवेअरने यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केलं. यावेळेस मिड ऑन त्या ठिकाणी आहे प्रोडक्शन, मनोज पाटील आहेत. अकाउंट ओपन होतं, खातं उघडलं गेलं नवघर या टीमचं 1 या दावेनं. आणि मी सुरुवात ज्यावेळेस झाली होती प्रभाकर दादांच्या शुभ हस्ते आणि कमलेश दादांच्या शुभ हस्ते ज्यावेळेस या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सुरू होता, त्यावेळेस मी म्हटलं होतं की जरी हे पेनकरपाडा टीमचं घरचं मैदान जरी असलं तरी देखील नवघर संघ या मैदानातून ज्या काही स्पर्धा खेळलाय त्या स्पर्धेमधून नवघर संघ देखील रिकाम्या हाती परत गेला नाही आहे. त्याच्यामुळे ही मॅच देखील नक्कीच चांगली होईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता. लेग बाईचा इशारा, चेंडू अदळतो तो म्हणजेच पॅडवर. आज महेंद्र शिंदे सर वेळ देत आहेत या स्पर्धेला. त्यानंतर अक्षय चव्हाण एक नक्कीच MCAचे अधिकृत पंच आहेत, लक्षात ठेवा. आणि सध्याच्या घडीला भरपूर मॅचेस महेंद्र शिंदे सरांच्या सुरू आहेत. त्यावेळेस ऑफ साईडला खेळायचं होतं आणि स्विन आणि बाउन्स ह्या दोन्ही गोष्टी आपण यावेळेस पाहिला. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. प्रशांत वर्तक
या प्रशांतनं अनेक मोठमोठ्या खेळाडूंना शांत करण्याचं काम या मोसमामध्ये केलेलं आहे आणि पेनकरपाडा टीम नो डाऊट एक चांगलाच परफॉर्मन्स या टीमनं दिला आहे. यावेळेस देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथून मात्र नक्कीच एक चांगला बाउन्स प्राप्त होतोय. आमच्या मित्र संकेतनं म्हटलं होतं की हे कॉन्क्रीटचं पिच आहे, त्याच्यामुळे या पिचवर कधी कधी चेंडू खाली देखील बसताना पाहायला मिळेल आणि कधी कधी तुम्हाला नक्कीच बाउन्स देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर यावेळेस देखील एक चांगला बाउन्स. घरचं मैदान, रेग्युलर सराव, त्याच्यामुळे या खेळपट्टीवर असे काही स्पॉट्स आहेत, अशा काही जागा आहेत त्या जागेवर कदाचित चेंडू पडल्यानंतर कधी कधी बाउन्स होतोय, कधी खाली बसतोय. यावेळेस हा चेंडू मात्र खाली बसतोय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. धावा फलकावर येत आहेत त्या 2. 41 धावा करायच्या आहेत. मात्र ज्याप्रमाणे सुरुवात केली होती पहिल्या षटकाची पेनकरपाडा टीमनं जवळपास पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या त्या 12 धावा. त्यानुसार असं वाटलं होतं की 50च्या पलीकडे पेनकरपाडा संघ जाईल का. मात्र त्यानंतर हिरोचं षटक, निव्वळ 2 धावेचं हिरोचं षटक होतं. 3 विकेट हिरोनं प्राप्त केल्या, 2 विकेट हिरोनं प्राप्त केल्या. त्यानंतर मात्र महेश पाटलांचं षटक, अप्रतिम गोलंदाजी महेश पाटीलने केलं. राजू पाटील थोडंसं खर्चिक नक्कीच साबित झाला आहे मैदानात. 14 धावा राजू पाटीलनं मात्र खर्च केल्या चौथ्या त्या षटकामध्ये. त्याच्यानंतर मात्र ते राजू पाटीलचं षटक भरून काढलं मी म्हणेन कुमार पाटीलनं. अंतिम षटक स्लॉगवर फक्त धावा दिल्या ते 4 आणि 2 विकेट कुमारनं देखील प्राप्त केल्या. इथून जी सुरुवात, कारण 41 धावा आहेत जर आपण विचार केला तर मॅक्झिमम पर ओव्हर म्हणजे रिक्वायर्ड रनचा विचार केला आपण तर जवळपास 8 धावा या पर ओव्हरमध्ये यायला हव्यात. मात्र काय गोलंदाजी पेनकरपाडा टीमची. नक्कीच प्रशांत वर्तक बॅटिंगच्या विषयी म्हणायचं गेलं तर थोडंसं नक्कीच कमी पडलं या ठिकाणी. घरच्या मैदानावर फक्त 1 धाव आपण प्रशांत वर्तक यांच्या त्या बॅटमधून पाहिली. मात्र गोलंदाजीमध्ये नक्कीच त्यांनी मात्र या ठिकाणी दाखवून दिलं की जरी मी बॅटिंग करू शकलो नाही तरी मात्र चांगल्या प्रकारे मी गोलंदाजी करू शकतो. न्यू बॉलर मिस्टर शशिकांत वर्तक ऑफ साईडला चेंडूला कट करतोय. पॉइंट रेझरमध्ये डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. थोडंसं फंबल झालं. 2 धावा. या मैदानाच्या विषयी म्हणायचं गेलं तर भरपूर अनुभव आहे. चांगल्या प्रकारे रेग्युलर खेळत आहेत आणि आउटफिटचा देखील दांडगा अनुभव आहे. प्रत्येक वर्षी आपण बदल पाहिलेला आहे पेनकरपाड्याच्या स्पर्धेमध्ये. जरीही मिराची स्पर्धा असली तरी मात्र या शनिवारी आणि रविवारी पेनकरपाड्याची स्पर्धा आहे. मात्र यावर्षी देखील पेनकरपाड्याच्या त्या स्पर्धेमध्ये आपण एक बदल पाहणार आहोत. तो बदल काय असेल हा मी तुम्हाला शनिवारी सांगेल. त्यावेळेस देखील आमच्या सोबत संकेतजी पाटील असतील नो डाऊट. धावा झाल्या त्या 4. गुढीपाडव्याच्या पावनदिनी लक्षात ठेवा, म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी 1 मुहूर्त. यावेळेस कट करतोय. पुन्हा एकदा चेंडू थर्डमॅनच्या रिझर्वमध्ये निघून जातोय. शतरक्षक येतोय मात्र चेंडू गेट ऑफ इंडियाच्या खालून निघून जातोय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण. तिसऱ्याचा कॉल दिला जातोय आणि थ्रो येईपर्यंत या ठिकाणी धावा पळून काढल्या त्या 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक असेल. थोडेसे नाराज असतील शशिकांत वर्तक, कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी शशिकांत वर्तक करतायत की जवळजवळ आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच करतायत. बरंचसं बॅटरपासून लांब राहण्याचा प्रयत्न शशिकांत वर्तक करतायत. मात्र तिथून एक कुठेतरी आपण पाहिलं तर शतरक्षकांची साथ मिळत नाही गोलंदाजाला. धावा झालेल्या आहेत त्या 7. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतो डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. जे श्रोते नक्कीच या ठिकाणी जोडलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. भरपूर असे आमचे दाते आहेत ज्यांनी या स्पर्धेला हातभार लावलेला आहे. त्या तमाम दात्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी दाखल झालेल्या सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. ज्या टीम या ठिकाणी दाखल झाल्या त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धन्यवाद पेनकरपाडा मास्टर्स, तुम्ही हे मैदान आम्हाला वापरण्यासाठी दिलं त्याबद्दल तुमचं देखील आभार. यावेळेस वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. लाईन सोडतोय. आउटसाईड लेग स्टंप चेंडू मात्र हाताळला गेला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 धाव ॲड केली जाईल. धावा झालेल्या आहेत त्या 8. पेनकरपाडा वर्सेस आपण या ठिकाणी पाहतोय नवघरचा संघ. पेनकरपाडा टीमच्या विषयी जर आणखीन माहिती द्यायची गेली तर अपील आणि यावेळेस पंचांचं बोर्ड उंच होते. फलंदाज या ठिकाणी बॉल आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर, हे
धन्यवाद डीजे. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 8. महेश बाद होतोय आणि त्यांच्या जागेवर लेफ्ट हँड बॅटर मिस्टर कपिल पाटील म्हणजेच कुमार पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. डावकुऱ्या हाताच्या खेळाडूसाठी हे मैदान म्हणायचं गेलं तर अतिशय लाभदायक आहे, कारण हवेचा जो वेग आहे तो नक्कीच लेफ्टी बॅटरसाठी खूप महत्त्वपूर्ण असेल. आणि या मैदानाविषयी म्हणायचं गेलं तर या मैदानावर 2 खेळाडू सक्सेस झालेले आहेत लेफ्टी बॅटर्स म्हणून. एक तर मी मोहन गर्द यांचं नाव घेईल, मॅन फ्रॉम कोलशेत. त्याच्यानंतर म्हणायचं गेलं तर नक्कीच मी अलंकार तरी यांचं नाव घेईल, मॅन फ्रॉम घोडबंदर, ज्याने नक्कीच एक चांगली कामगिरी, चांगली इनिंग या मैदानावर डावकुऱ्याच्या खेळाडूच्या माध्यमातून नक्कीच खेळलेले आहे, साकारलेले आहे. इथून मात्र कदाचित तोच विचार केला असेल नवघर संघानं, कारण बरेचसे ऑप्शन नवघर टीमजवळ देखील आहेत, कारण बाळासारखा खेळाडू त्या टीममध्ये आहे, चित्तरंजन सारखा खेळाडू त्या टीममध्ये आहे, बरेचसे खेळाडू आहेत. मात्र इथून कदाचित वेगळ्या मात्र प्लॅनिंगनुसार खेळण्याचा प्रयत्न नवघर टीमचा. पहिला चेंडू मात्र डिफेन्स करतोय शशिकांत वर्तक यांच्या अगेन्स्ट मात्र चेंडू खेळला गेला होता. सिंगल मात्र पूर्ण करतोय, स्वतःचं अकाउंट ओपन करतोय कपिल आणि आपल्या टीमला देखील नेऊन ठेवतोय 9 या धावसंख्येवर. चला मालजीपडा टीम, आपली खेळाडूची लिस्ट जी आहे ती जरा आणायची आहे. मालजीपडा मास्टर्स काही नियमावल्या आहेत आणि एक माहिती मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, कारण जी आपली या मोसमाची शेवटची जी सभा झाली होती गुडदेवच्या त्या अभिनव क्रीडा संकुलनामध्ये, त्या सभेमध्ये मी नव्हतो. मात्र त्या सभेमध्ये जे काही ठरवण्यात आलेलं आहे त्याचं पालन तुम्हाला करायचं आहे, इतकंच मी तुम्हाला सांगतोय. जे काही नियम ठरवण्यात आलेले आहेत त्या नियमाचं पालन, तर काही ना त्या ठिकाणी दंडित केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या जरा प्लीज आपण लक्षात ठेवावं, इतकंच मी विनंती करतो आपल्याला. धाबा झालेल्या आहेत त्या फलकावर, त्या म्हणजे 10. शशिकांत वर्धक फुल टॉस, त्यावेळेस ऑफ साईडला फटका आपण पाहतोय, डीपला आपण पाहतो गणेश पाटील आहेत त्या ठिकाणी. एकच धाव. इथून प्रत्येक चेंडूवर धाबा कशा येतील हा विचार नवघर संघाला करायचा आहे. मात्र पेनकरपडा संघ हाच विचार करेल की इथून कमीत कमी धावेची षटकं आपल्याला हाताळायची आहेत. टोटल आपण पाहिलं तर 41 धावा पर ओव्हर, 8 धावा करायच्या. 18हून अधिक कमी धावा कशा देता येतील या दृष्टिकोनातून मात्र गोलंदाजी करावी लागेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावा फलकावर झालेल्या आहेत 2 षटकांच्या अखेरीस 11 धावा या फलकावर झालेल्या आहेत, म्हणजे 5.50. इथून नक्कीच स्कोरबोर्ड आपण पाहिला तर 41 धावा करायच्या आहेत. धावा झालेल्या आहेत त्या जवळपास 11, अजूनही धावा करायच्या आहेत त्या 30 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 18. 18 चेंडू 30 धावा, म्हणजे रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 8च्या घरामध्ये जो रिक्वायर्ड रन रेट होता तो जवळपास 10च्या घरामध्ये जाऊन पोचला आहे. त्याच्यामुळे इथून आता नवघर संघाला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल, म्हणजे जवळपास फर्स्ट अँड सेकंड गेअरमध्ये जी नवघर संघाची गाडी सुरू आहे ना त्या गेअरला कुठेतरी शिफ्ट करावं लागेल, कारण 10 धावा पर ओव्हरमध्ये तर तुम्ही 41 या आकड्यापर्यंत पोहोचू शकाल. मात्र सध्याच्या घडीला नक्कीच बॅटमधून खोऱ्याप्रमाणे धावा जरी पेनकरपडा टीमकडून वाहिल्या नाही आहेत तरी मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून जर म्हणायचं गेलं तर नक्कीच एक चांगला दबाव हा नवघर टीमवर टाकला आहे पेनकरपडा या टीमनं. नक्कीच मॅचच्या दिशेने आम्ही येणारच आहोत. धावा झालेल्या आहेत त्या 15 धावा.
सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. कारण कपिल सारख्या खेळाडूला जागेवर उभं ठेवणं म्हणजे थोडंसं अवघड, मात्र ते काम या ठिकाणी करतो गोलंदाज अंकुश वर्धक. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 19. मालजीपाडा टीम कॅप्टन प्रसन्न, मालजीपाडा टीम कॅप्टन प्रसन्न आपण यायचं आहे जरा प्लीज, आपण या. काही नियम आहेत आणि त्या नियमाच्या बंधनामध्ये राहूनच आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे, त्याच्यामुळे नक्कीच मी देखील काही करू शकत नाही. वेलकम विशाल मित्रा, तुझं देखील हार्दिक स्वागत. ऑन साईडला फटका चांगला, आणखीन एक कॅच ड्रॉप. कॅचेस वन द मॅचेस नेहमी म्हणतायत, पकडोगे कॅचेस तो जीतोगे मॅचेस. मात्र या ठिकाणी जवळपास जर आपण विचार केला तर मला वाटतं 3 कॅच ड्रॉप पेनकरपडा टीमकडून, आणि समोर बॅटर कोण आहे कपिल, आणि त्यासारख्या खेळाडूचे कॅच ड्रॉप केले. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या जवळपास 21 धावा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. अजूनही जवळजवळ 20 धावा करायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 12. झालेल्या आहेत त्या 21 धावा करायच्या आहेत त्या म्हणजेच अजूनही 20. जो रिक्वायर्ड रन रेट मेंटेन ठेवायचा होता 10चा, तो या नंबर 3च्या या ओव्हरमध्ये नक्कीच मेंटेन ठेवला. इथे मात्र काय घडलं तर खरोखरच ते 3 कॅच ड्रॉप झाले. इथून जर ते 3 कॅच पकडले गेले असते तर नक्कीच कदाचित आणखीन काही दबाव हा नवघर संघावर पेनकरपडा संघ देऊ शकला असता. मात्र नक्कीच आज एक जीवनदान, म्हणजे कदाचित मी असं देखील म्हणू शकेल की आज कदाचित कुमारचा दिवस आहे का, कारण ते 3 कॅच ड्रॉप झाले. यानुसार मी म्हणू शकतो की आज जर कुमारनं या जमिनीला जरी हात लावला तर त्या जमिनीचं सोनं होईल. इतकी आज सुवर्ण संधी कुमारला आहे, इतका आज नशीब कुठेतरी नक्कीच फुलला आहे ते कुमार यांचं. पुन्हा एकदा रामेस्टन स्टोक जवळपास शतरक्षक डीपला आहे. आणखीन एक कॅच ड्रॉप. काय घडतं स्वतःच्या घरच्या मैदानावर पेनकरपडा या टीमकडून. इथे देखील धावा मोजाव्या लागल्या, त्या जवळपास 3 धावा. इथे देखील एकही धाव नव्हती. एक विकेट प्राप्त करण्याची संधी गोलंदाजांना निर्माण केली होती, मात्र ती संधी देखील त्या ठिकाणी गमावली गेली. आज नक्की काय घडतं. संघ आहे पेनकरपडा, मैदान आहे पेनकरपड्याचं. जरी मिरा स्पर्धा असली तरी मात्र या घरच्या मैदानावर आज जो परफॉर्मन्स पेनकरपडा टीम देत आहे तो कुठेतरी नक्कीच या ठिकाणी चुकीचा दिसतोय. मात्र इथून नक्कीच डोकं शांत ठेवावं लागेल. ज्या चुका घडल्या आहेत, जे काही कॅच ड्रॉप झाले ते सगळं काही विसरावं लागेल आणि पुन्हा मात्र या मॅचकडे मात्र फोकस करावं लागेल पेनकरपडा टीमला. मात्र कुठेतरी नवगड टीम देखील, मी म्हटलं की नवगड संघाचं देखील एक लक फॅक्टर जर आपण चेक केलं तर या मैदानात नवगड संघाचं लक फॅक्टर आहे. कारण बऱ्याचदा या मैदानावर पेनकरपड्याच्या मैदानावर नवगड संघानं पारितोषिकं पटकावली आहेत. अपील 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 मैदानाच्या आतमध्ये केली गेली. दोन्ही पंच स्थिर आहेत त्या ठिकाणी. थोडंसं नक्कीच उत्साहित झालं होतं यष्टीरक्षक. कारण एक जर आपण पाहिलं तर गोलंदाजाची तेवढी आपण अपील पाहिली नाहीये. धावा झालेल्या आहेत त्या फलकावर, त्या धावा 24. षटक क्रमांक आपण पाहतोय हे 4थं. दीपक हा गोलंदाज. ओके सर, ओके सर. धावा 24.
ऊन तापले आहेत, लक्षात ठेवा, काळजी घ्या स्वतःची, इतकंच म्हणू शकतो आम्ही. विथ द स्विंग थोडासा भाग फुटला याला आणि त्यानंतर मात्र या चेंडूला पंच करायचं होतं, मात्र बॅटची एज लागली. थर्ड मॅन रेझरमधून चेंडू मात्र गोशांकित क्षेत्रामध्ये निघून जातोय. एक धाव मिळेल. इथे देखील धावा झालेल्या आहेत त्या एकही धावेनं 25 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 सुरू आहे. म्हणजे या 3 चेंडूमध्ये दीपकनं मात्र जवळपास 4 धावा खर्च केले आहेत आणि ज्याप्रमाणे धावा करायच्या आहेत 12 चेंडू आणि 20 धावा, म्हणजे पर ओव्हरचा आपण विचार केला तर 10 धावा या करायच्या आहेत नवघर टीमला. त्यावेळेस नक्कीच वेगानं बीट केलं, इतकंच मी म्हणेल. बॅकफुटला तर गेला होता, पुल करायचा होता, मात्र वेग इतका होता कारण जी अपेक्षा केली होती कपिलला कदाचित चेंडू टर्न होईल, कारण मागून लपून चेंडू टाकण्याची किमिया हे दीपक जवळ आहे, त्या कारणाचं बॅकफुटला गेला होता कपिल आणि जवळपास फुलचा फटका खेळायचा होता, मात्र वेगानं बीट केला, इतकेच म्हणू शकतोय. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये. धावसंख्या 26. क्या बात आहे, क्या बात आहे. आणखीन एक बदल, आणखीन एक मिश्रण. यावेळेस मात्र मागचा चेंडू आपण पाहिला तर वेगवान आणि इथे मात्र पाहिला तर तितकाच वेग कमी केला गेला. बदल हा निसर्गाची देण आहे, मात्र यावेळेस आपल्या टीमला पुढे आणायचं असेल तर बदल गोलंदाजाला करणं गरजेचं आणि ते काम मात्र या ठिकाणी दीपक करतोय. चांगली गोलंदाजी दीपककडून आणि कुठेतरी वापसी करणं गरजेचं होतं, कमबॅक करणं गरजेचं होतं आणि या ठिकाणी नक्की ते कमबॅक केलं जात आहे. त्यावेळेस ऑन साईडला डाऊन द ग्राउंड अक्षरशः मात्र मातीला गुदगुळ्या करून चेंडू मात्र ऑन साईडला निघून गेला होता. थ्रो इतका पहिला पण थोडंसं खराब पाहिला पण थ्रो. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत नवघर टीमला 13. 6 चेंडू 13 धावा. तेरा धावा आहेत. 6 चेंडू 13 धावा. विकेटकडे लक्ष देऊया. नवघर टीमच्या 2 विकेट आहेत तर पेनकरपाडा टीमच्या 5 विकेट आहेत. मालजीपाडा टीम कॅप्टन लक्ष द्या आणि मालखुम टीम कॅप्टन आपण देखील लक्ष द्यायचं आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी नक्कीच आम्हाला जे कळवण्यात आलेलं आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी मालजीपाडा संघामध्ये खेळाडू कमी आहेत, त्याच्यामुळे मंडळानं असा निर्णय घेतला आहे की ही जी स्पर्धा आहे ती मालजीपाडा संघ खेळणार आहे. त्याच्यावर त्यांच्या कर्णधारावर कुठल्याही प्रकारची बंधनं आणली जाणार नाही आहेत या मॅचमध्ये, फक्त या स्पर्धेमध्ये. मात्र याच्या नंतर ज्या पुढच्या स्पर्धा आहेत म्हणजे पेनकरपाड्याची स्पर्धा आहे आणि राहीची स्पर्धा आहे, या 2 स्पर्धा मालजीपाडा टीम कॅप्टन प्रसन्न तू आहेस टीम कॅप्टन, त्याच्यामुळे तुला पुढच्या 2 स्पर्धा खेळता येणार नाहीत. आज खेळाडू कमी आहेत म्हणून अध्यक्ष महोदय आणि कैलाजी म्हात्रे साहेबांचा फोन आला होता की खेळाडू कमी आहेत त्याच्यामुळे तुम्ही ही स्पर्धा खेळू शकता, मात्र पुढच्या ज्या 2 स्पर्धा आहेत त्या तुम्ही खेळू शकत नाहीत टीम कॅप्टन. कारण मंडळानं जो नियम बनवला होता की ज्या आपल्या मासिक सभा होत आहेत त्या मासिक सभेमध्ये प्रत्येक मासिक सभेमध्ये कॅप्टन किंवा व्हाईस कॅप्टन हा कंपल्सरी असायला हवा. मात्र मालजीपाडा संघ आणि जुचंद्र संघ त्या स्पर्धेमध्ये ॲबसेंट होता, त्याच्यामुळे ती बंधनं लावली गेलेली आहेत जुचंद्र टीमवर आणि मालजीपाडा या टीमवर. मात्र आज काही खेळाडू कमी असल्या कारणास्तव या स्पर्धेसाठी मालजीपाडा टीमला मोबा दिलेला आहे. मात्र पुढच्या 2 स्पर्धा मालजीपाडा टीम कॅप्टन खेळू शकत नाही आहे हे आम्ही अगोदर कळवतोय.
धावा झालेल्या आहेत त्या 28 धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 13. 6 चेंडू 13 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर बाला. आपण साडव्या बॅटनं चांगला फटका आपण त्या ठिकाणी पाहिला. स्क्वॅरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पायानं अडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू जातोय गोशांकित क्षेत्राच्या दिशेनं. 2 धावा या फटक्यावर मिळतील. दोन्ही खेळाडू नामांकित आहेत. दोन्ही खेळाडूंच्या जवळ ती क्षमता आहे. मात्र नक्कीच नंबर 4चं षटक दीपकचं षटक वापसी केली मात्र पेनकरपडा टीमने या मॅच मध्ये. ऑन साइडला यावेळेस नक्कीच जबरदस्त फटका. ताकद आणि टायमिंग काय तो मेळ पाहिला. जबरदस्त फटका. 6 धावा. षटकार. जुने चेंडू इथे नाही आहेत. मागे जुने चेंडू असतील. जुने चेंडू असतील तर द्या प्लीज. आणि प्लीज मीरा मास्टर्स जरा आपण बाउंड्री लाईन सांभाळाल तर बरं होईल. मीरा मास्टर्स आपले जे प्रतिनिधी आहेत जरा बसवून घ्या बाउंड्री लाईनवर कारण चेंडू आणण्यासाठी बाउंड्री लाईनवर खेळाडू असते. धावा संख्या 8 ने वाढलेले आहे. धावा झालेल्या आहेत त्या जवळपास 36. अजूनही जवळजवळ 5 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहे ते 4. यस तिथे जुने चेंडू मागेच आहेत. माझ्याकडे नवीन चेंडू आहेत. हे नवगर काय रे घरचा चेंडू आहे का. नाही रे हे नाही चालणार. काही पण करू नका रे तुम्ही मध्येच. चेंडू आहेत आमच्याकडे. मॅचला पण तुम्ही चेंडू घेऊन या मग घरून नवीन. तुमच्या मॅचला पण तुमचा नवीन चेंडू देऊ. प्रत्येकाने चेंडू घेऊन या घरून. ओके बघा बालकुमने आणले 3 आणलेत बालकुमने. कैलास बोर्ड दाखवतात. चालेल कैलास तुझ्या मॅचला पण तुझी चेंडू यूज करू. चला मॅच थोडीशी रंगत असते ती मध्ये. हा षटकार मात्र कुठेतरी नक्कीच या मॅच मध्ये जी वापसी केली होती पेनकरवाला टीमनं त्या मात्र वापसीवर हा नक्की दुःखाचा नक्कीच झटका असेल. मोठा फटका. षटकार. फुलटॉस यावेळेस बरोबर चेंडूला मात्र खेळला गेला डीप लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये. डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. इथे थ्रो चांगला केला होता. इथे संधी होती. बाणासारखा फलंदाज बाद करता आला असता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये हा थ्रो जर कलेक्ट केला असता अमित नगर मागे होता बाळा. कपिल बाद होते. मॅच मात्र अजूनही थांबली नाहीये आणि मॅच संपली देखील नाहीये. धावा करायची आहे त्या म्हणजे 4 आणि चेंडू शिल्लक आहेत 3. लक्षात ठेवा दोघांच्याही विकेट पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय. पेनकरपडा टीमच्या विकेट गेल्या होत्या त्या म्हणजेच 5 आणि नवघर संघाच्या विकेट गेल्या आहेत त्या 4 माफ करा 4. पेनकरपड्याच्या 5 विकेट आहेत तर नवघरच्या 4 विकेट आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्या आहेत 4. पुढचं काही जे आहे ते तुम्ही समजून घ्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर चित्तरंजन. 3 चेंडू 4 धावा. सुरेख चेंडू. क्या बात आहे. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेला. अगदी जमिनीला स्पर्श करून वेगाने चेंडू निघून गेला की काय असं वाटते. बाईचा इशारा पंचांचा. संबरण डिलिव्हरी हाताळली गेली. हा नक्कीच या ठिकाणी सिंगल मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो चित्तरंजन. चेंडू शिल्लक आहे ते जवळपास 2. धावा करायच्या आहेत त्या 3. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय की नवघर संघाच्या विकेट आहेत त्या 4 आणि पेनकरपडा संघाच्या विकेट आहेत त्या 5.
त्याच्यामुळे जर या 2 चेंडूमध्ये 2 धावा जरी काढल्या नवघर संघानं, कारण नाणेफेक कोण जिंकलं होतं, मला वाटतं नवघर संघ नाणेफेक जिंकला होता, त्याच्यामुळे या 2 चेंडूमध्ये जरी 2 धावा आल्या तर एक तर विकेटचं बेनिफिट आहे आणि त्यानंतर मात्र नाणेफेकीचे देखील बेनिफिट नवघर टीम जवळ आहे. 2 चेंडू 3 धावांची गरज. अमित आहे गोलंदाज. इथून मात्र काही एखादा चेंडू मिस झाला तर नक्कीच मॅच मध्ये वापसी करतो. मिस्टर स्टोक आहे, हा कॅच होईल का? कॅच झालं तर मॅच होऊ शकते, मात्र इथे बिग हिट. षटकारानं मात्र यावेळेस या मॅचला फिनिश. विजयी षटकार चित्तरंजनच्या पायामधून. अभिनंदन नवघर. कवर चाललास ये मावरा घे ये ताजा आहे ताजा बर्फांचा नाही ये जा. थँक्यू. नक्कीच जरी पेनकरपडा टीमचं घरचं मैदान हे जरी असलं, या मैदानाचा बेनिफिट पेनकरपडा टीम जवळ जरी असलं तरी मात्र लक फॅक्टर या मैदानावर खऱ्या अर्थानं नवघर टीमचं आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, कारण या मैदानातून ज्या काही पेनकरपडा टीमच्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या स्पर्धेमधून मात्र नवघर संघ रिकामी गेला नाहीये. हे मात्र कागदोपत्री तो रेकॉर्ड आहे नवघर टीमचा. पुन्हा एकदा यावेळेस नवघर टीमचं मी अभिनंदन करतोय. अभिनंदन नवघर. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हार्ड लक अँड बॅड लक पेनकरपडा मास्टर्स. मात्र प्रयत्न तुम्ही चांगला केला आणि त्या प्रयत्नासाठी नक्कीच तुमचं देखील या ठिकाणी आम्ही करतोय कौतुक. पुढची मॅच आपण पाहतोय. एका साईडला बालकुमचा संघ असेल आणि एका साईडला असेल मालजीपाडा संघ. नाणेफेकीचा कौल झाला. उडवून आमचे ठोंबरे साहेब या ठिकाणी आहेत आणि ठोंबरे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक त्या ठिकाणी झाली. टॉस विन बालकुम संघ. शतरक्षण स्वीकारलं कैलास भोईरनं आणि बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केलं मालजीपाडा टीमला. चला या वळूया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर कपिल पाटील कुमार ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा विजेता. कुमारने यायचंय मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी. आणि विनंती करतो टीम कॅप्टन, नवघर गाव इतकाही लांब नाहीये, त्याच्यामुळे प्लीज विवेक पाटील डॉन यांच्या युनिफॉर्मची व्यवस्था करा, त्यांच्या कपड्याची